हाय हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. मागच्या भागामध्ये आपण बघितलं की कर्ण हा किती अप्रतिम होता, किती युधिष्ठिर होता, किती महान होता. तर थोडीशी माहिती मी कर्णाबद्दल सांगितली होती. ॲक्च्युली आता मुलांचे उन्हाळ्याचे सुट्टे चालू आहेत. सो त्यामुळे मुलांना पण ह्या अशा काहीतरी छोट्या छोट्या गोष्टी सांगून त्यांना महाभारतामधलं, रामायणामधलं ज्ञान पॅरेंट्स लोकांनी त्यांच्यापर्यंत पोहोचवावं किंवा मुलं जर हा व्हिडिओ बघत असतील तर मुलांनीसुद्धा हा व्हिडिओ पाहावा आणि त्याच्यातून ही माहिती घ्यावी की महायुद्धात काय झालं, कोणी कोणाची साथ दिली, कोणामुळे काय झालं, कोणी कोणाला श्राप दिला, कोण कसं होतं कसं नाही, ह्या गोष्टी किंवा महाभारताचंच नाही सांगत आहे मी, पूर्ण रामायणामधलं सुद्धा हे त्यांना माहिती असायला पाहिजे. तो माझा विषय हा आहे की बऱ्याच दिवसापासून मी ट्राय करते की महाभारतातल्या काही गोष्टी यूट्यूबद्वारे किंवा व्हिडिओद्वारे लोकांपर्यंत पोहोचवाव्यात. तर हा एक माझा छोटासा प्रयत्न आहे. तर आजच्या भागात आपण पाहणार आहोत की एकदा काय झालं, भगवान श्रीकृष्णाने कर्णाची प्रशंसा केली. ही महाभूमीमध्येच ही घटना घडलेली आहे. तर त्याचा विषय असा होता, ज्यावेळी रणभूमीमध्ये युद्ध चालू होतं, जे महाभारत चालू होतं, त्यामध्ये कर्ण ज्यावेळी बाणाने प्रहार करतो की जो अर्जुनाच्या रथाला, तर अर्जुनाचा रथ थोडासा इकडे तिकडे सरकतो किंवा हलतो. तर त्यावेळी काय होतं, रथ डगमगतो आणि तेव्हा भगवान श्रीकृष्ण कर्णाची प्रशंसा करतात. त्यामध्ये ते सांगतात की अद्भुत आणि खूप छान तू तुझ्या बाणाचा प्रहार केलेला आहे, खूप बलशाली प्रहार होता तुझा. तेव्हा तू इतकं खरं तर वास्तवमध्ये एक कुशल योद्धा आहेस कर्ण तू, असं तो म्हणजे त्याची प्रशंसा करत असतो कर्णाची. तर त्यावेळी अर्जुनाला वाटलं की कृष्ण का त्याची प्रशंसा करतायत. तेव्हा अर्जुनाने कृष्णाला विचारलं, माधव, मी कर्णला इतक्या जोराचा प्रहाराने बाण मारला, जवळजवळ युद्धाच्या भूमीच्या बाहेरच जाणार होता त्याचा रथ. तेव्हा तर तुम्ही माझी प्रशंसा केली नाही की मी खूप मोठा पराक्रमही गाजवला, तर तेव्हा तुम्ही मला काहीच बोललं नाहीत. आणि आता कर्णाच्या एका बाणाने आपला रथ काय हलला किंवा थोडा काही डगमगला, तेव्हा तुम्ही त्यांची प्रशंसा करताय. असं का बरं? तेव्हा भगवान श्रीकृष्ण स्मितहास्याने त्यांनी त्याला उत्तर दिलं की अर्जुन, शत्रू असू देत किंवा मित्र असू देत, कोणीही असू देत, प्रतिभा आणि कौशल्य याची नेहमीच प्रशंसा केली पाहिजे आपण. तर त्यावेळी कर्ण उत्तरला, तसं जर तसं असेल तर माझ्या पण कौशल्याची प्रशंसा व्हायला हवी होती. तुम्ही तसं नाही केलं. माझा प्रहार तर त्याच्यापेक्षा जास्त वेगवान होता, जास्त कौशल्यधारी होता. तर त्यावेळी भगवान श्रीकृष्णाने खूप छान उत्तर दिलं. ते बोलले, मान्य आहे पार्थ, तुझ्या प्रहाराने कर्णाचा रथ जास्त दूर गेला, जास्त डगमगला. पण कर्णाच्या प्रहाराने आपला रथ फक्त काही अंतर मागे गेला. परंतु हे विसरू नको की कर्णाच्या रथावर बसलेला सारथी एक सामान्य माणूस आहे आणि तुझ्या रथावर मी विद्यमान आहे. म्हणजेच भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्या रथावर विद्यमान होते. तर त्यावेळी कृष्ण त्याला सांगतात की साक्षात तुझ्या रथावर बजरंगबली विराजमान आहे. म्हणजे इतकं वजन, इतकं पूर्ण सृष्टीचा भार तुझ्या रथावर आहे. पूर्ण ब्रह्मांड या तुझ्या रथावर बसलेला आहे आणि आपल्या प्रहाराने या रथाला मागे ढकलणं मोठ्या कौशल्याची गोष्ट आहे पार्थ. तर त्यावेळी तू मला सांग की आता मी त्याची प्रशंसा का नको करू? त्याचा इतका कुशल पराक्रम त्याने गाजवलेला आहे. तो खूप एक शूरवीर योद्धा आहे. त्याची प्रशंसा का नको करू? वास्तवमध्ये कर्ण एक कुशल आणि वीर योद्धा आहे. तर ह्याच्यातून हे आपल्याला शिकायला मिळतं की आपल्या कर्तृत्वाने किती प्रभाव पडला, हे मॅटर करण्यापेक्षा तुम्ही तुमच्या पद्धतीनं समोरच्या संकटावर, समोरच्या परिस्थितीवर कसे मात करताय, हे खूप आणि खूप इम्पॉर्टंट आहे. आपण प्रत्येकाची बरोबरी प्रत्येकाशी नाही करू शकत. मान्य आहे, प्रत्येकाकडे तेवढी ताकद नसते, बुद्धी नसते, तेवढं कौशल्यही नसतं. पण आपल्या कौशल्याच्या जोरावर आपण समोरच्याला कसं रिवर्ट करतो, हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. कारण कर्णाकडे खूप विद्या होती, खूप ताकदही होती आणि तो खूप चतुर होता, हुशार होता, योद्धा होता.
त्याच्याकडे खूप सारं कौशल्य होतं. तो नक्कीच महाभारतामध्ये महाभारत जिंकू शकला असता. परंतु भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्या रथावर सारथी होते आणि ते त्याला दिशा देत होते. म्हणून कर्ण महायुद्धात हरला. हरला म्हणण्यापेक्षा तो खरं तर जिंकलाच आहे. त्यानं पूर्ण आयुष्याची लढाई जिंकली आहे. हसतमुखाने सुद्धा त्याने मृत्यूला सामोरं गेलेलं आहे. सो ही एक कहाणी आहे ना कर्णाची, ती खरी जर ऐकायची असेल, मृत्युंजय कादंबरी नक्की वाचा. धन्यवाद.